हा तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे, की जेव्हा कॅमेरा समोर येतो, की करत असताना की असा प्रत्येक डोक्यात विचार येतात, की बाबा आपला आवाज ठीक वाटतोय का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती आणि हा आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आणि पर्सनल सुद्धा. तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल, की आपण हा व्हिडिओ का शूट करतोय. तर आजचा टॉपिक आहे, की मी YouTube का स्टार्ट केलं? त्याचं उत्तर असं आहे, की मला लहानपणापासूनच फोटो काढायला, व्हिडिओ काढायला खूप आवडतात आणि जेव्हा आपण ते व्हिडिओ एडिट करतो, तर त्याला म्हणजे असे वेगळे बोलतात ना 4 चांद लागतात, की बाबा खूप सुंदर असं. जर तुम्ही आता माझे जर कोकणची सीरीज बघितली असेल, त्याच्यात जर मी ते एक व्हिडिओ शूट केलंय ते बीचवरती. ते असं असं भारी दिसतंय, की म्हणजे बऱ्याच जणांकडून मला भेटलं, की खूप शूट पण चांगलं केलंय आणि एडिट पण खूप छान झालेलं. ते म्हणजे ॲज माझ्या लाईफमध्ये ते माझं पहिलं सिनेमॅटिक व्हिडिओ होतं. गाईज हा तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे, की जेव्हा कॅमेरा समोर येतो, की आपल्याला काय बोलू आणि काय नाही असं होतं प्रत्येक वेळेस. तर खरं सांगायचं तर माझं पण असं होतं खूप वेळा असं होतं, की जेव्हा कॅमेरा समोर येतो, की डोक्यात जे आहे ते सगळं विसरतो. म्हणजे काय काय होतं कळत नाही. जे आपण समजा जर स्क्रिप्ट वगैरे तयार केली असेल, ती पण आपण पूर्ण विसरून जातो. प्रत्येक शूट करत असताना, की असा प्रत्येक डोक्यात विचार येतात, की बाबा आपला आवाज ठीक वाटतोय का? कधी पण आपण जरी आपली कॉल रेकॉर्डिंग ऐकली किंवा व्हॉईस रेकॉर्डर ऐकला, तरी आपण आपला आवाज आपल्याला कधीच स्वतःचा कधीच चांगला वाटत नाही. परत अजून विचार येतात, की लोकं काय म्हणतील? परत आपण व्यवस्थित दिसतोय का? आणि कधी-कधी तर काही-काही टेक म्हणजे लिटरली 10 ते 15 वेळा घ्यायला लागतात. तेव्हा ते व्हिडिओ जेव्हा आपण शूट करत असतो तो करेक्ट येतो. आणि कधी-कधी असं वाटतं, की बाबा आपण YouTubeसाठी बनलोय का? आपल्याला YouTubeवरती ग्रोथ भेटेल का? प्रत्येक यूट्यूबरचा YouTube जेव्हा तो स्टार्ट करतो, तेव्हा ते प्रत्येकाच्या मनात येतंच, की सपोर्ट भेटेल का आपल्याला? आपण एवढी मेहनत करतोय, एडिटिंग, शूटिंग सगळं, परत कॉलेज मॅनेज करून ते सगळं मॅनेज करून आपल्याला सपोर्ट भेटेल का? गाईज अजून एक गोष्ट आहे, जेव्हा माझ्या हातात कॅमेरा किंवा मोबाईल येतो, तेव्हा असं वाटतं की काय शूट करू, काय नाही असं होतं. आणि असा माझा प्रयत्न असतो की जगाला काय वेगळं आपल्याला दाखवता येईल. एक आहे की आपण जेव्हा व्हिडिओ एडिट करतो, तेव्हा ते जे आउटपुट येतं, तेव्हा खूप भारी वाटतं. आणि एडिट करताना जो वेळ जातो, जो म्हणजे पटपट वेळ जातो. कधी म्हणजे असं मला कधी बोर होत नाही, म्हणजे कधी कंटाळा येत नाही. खूप भारी वाटतं एडिट करायला मला. अजून एक कारण YouTube स्टार्ट करण्याचं, की प्रत्येकाला वाटतं, की आपला छोटासा फॅन बेस असावा, 4 लोकांनी आपल्याला ओळखावं. मी YouTube असं स्टार्ट केलं, की कारण मला माझ्या स्वतःच्या सुद्धा आठवणी जपायच्या आहेत. मला शिकायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे, की मला प्रयत्न करायचा आहे. जर प्रयत्न सक्सेसफुल झाला, तर चांगलंच आहे. लाज वाटणं म्हणजे कमजोरी नाही. लाज वाटणं म्हणजे आपण रिअल आहोत. सगळे यूट्यूबर कॉन्फिडंट दिसतात. जर तू त्यांचा पहिला व्हिडिओ पाहिलास, तर तेही आपल्यासारखेच होते. काही फरक नव्हता. कॉन्फिडन्स हा जन्मजात नसतो, तो प्रॅक्टिसनेच येतो. मी परफेक्ट नाही, मी स्वतःवर काम करतोय. तर मी काय करतोय रोज, तर थोडं तरी शूट करतोय रोज. शूट करतोय, व्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करतोय. परत जर चुकलो तरी ते व्हिडिओ डिलीट किंवा बंद करत नाही. तर तसंच ते चालू कंटिन्यू ठेवून तो व्लॉग किंवा व्हिडिओ पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःला प्रेशर देतोय, की बाबा तू करू शकतो. आणि मी अडखळतोय. उद्या जरा बरा बोलेन, परवा अजून त्याच्यापेक्षा चांगला बोलेन. कारण प्रयत्न हे सर्वांना करावेच लागणार आहे. आणि हा व्हिडिओ मी का बनवला? कारण तुझी स्टोरी अशीच असेल. तुला एडिटिंग आवडतं, तुला शूटिंग आवडतं, पण कॅमेरा ऑन केला की तुझा आत्मविश्वास कमी होतो. जर हा विचार करत असशील तर नाही होणार. तू एक लक्षात ठेव, तू एकटा नाहीयेस. सगळे तुझ्या सोबत आहेत. मित्रांनो, व्हिडिओची एंडिंग थोडी मोटिव्हेशननी करू, कारण हे मला पण लागू होतं. आज नाही जमलं तर थांबू नकोस. नाही जमलं तरी चालेल, पण थांबू नकोस. कॅमेरा ऑन कर, रेकॉर्ड कर आणि स्वतःवर विश्वास ठेव. जर तुला हा व्हिडिओ रिलेट झाला असेल किंवा आवडला असेल, तर लाईक कर आणि कमेंटमध्ये सांग, की तुला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुलाही कॅमेरा ऑन केल्यावर म्हणजे असं लाज वाटते का? पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप शूटिंग, कीप एडिटिंग. हा व्हिडिओ इथे संपूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.